नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. ती कोणती तर शेवभाजी. त्यासाठी मी इथं छान असे सगळे मसाले घेतले आहेत. मसाला कोणताही न घालता शेंगदाणे, कांदा, मिरची, धने आणि दगडफूल बास एवढंच घेतलं आहे. आता हे सगळं छान भाजून घेतलं. मात्र मी आज गावाकडं आहे आणि चुलीवरती शेवभाजी बनवणार आहे. आता तुम्हाला सांगू का, आईची, आजीची, सासूबाईचं यांच्या सगळ्यांचं बघून मी ह्या छोट्या-छोट्या गोष्टी करत असते. मात्र त्यांच्या पद्धतीने केलं ना, तर अगदी इतकी चव येते ना आणि एकदा पाट्यावर वाटायची आणि भाज्या गावाकडच्या पद्धतीच्या खायची सवय लागली, की त्याच खावा अशा वाटतात आणि गावाकडं जायचं म्हणलं, की मी काय इकडं स्वयंपाक करत नाही. डायरेक्ट कितीही उशीर हो, पण गावाकडे गेल्यावरच करायचा. तर इथं मी लसूण आणि खोबरं व्यवस्थित छान असं वाटून घेतले. खोबरं मी मसाल्यामध्ये घेतलं नव्हतं, कच्चंच खोबरं वाटलंय. त्यानंतर मी इथं शेंगदाणे वाटत आहे. कारण असं वाटून भाजी एकदम चवदार लागते. मात्र हे वाटण वाटताना एकदम घासून बारीक वाटलं तर भाजी मिळून येते. तर इथं लसूण आणि खोबरं मी परतून घेत आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित छान परतले, की त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकणार आहे. बाकी कोणताही मसाला वापरला नाही, तरीसुद्धा आपल्या भाजीला छान अशी तरी येणार आहे. कारण मला माहिती आहे, जितकं मी पाट्यावर घासून वाटलं ना, तितकी छान तरी येते. तर इथं मी 2 चमचे गरम मसाला घातला आहे आणि काळ्या मसाल्याची शेवभाजी साध्या सिंपल पद्धतीमध्ये बनवत आहे. ताईंनो, तुम्हाला जर अशा छान छान रेसिपी पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे शेंगदाण्याचे जे काही वाटण आहे ते सुद्धा छान परतून घेतले, तरीसुद्धा आपल्या मसाल्याला पहा छान असा काळा रंग आलेला आहे. आता हळूहळू भाजीमध्ये आपल्याला ताटाने थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग चटचट झालं की जेवढी भाजी करायची तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करायचं. तर मी इथं पाणी टाकले आणि बघा थोडी थोडी करून आता उकळी येणार आहे आपल्या शेवभाजीला. त्यानंतर मी चुलीवरती वाटेपर्यंत मस्त असा भात लावून दिला होता आणि तोच भात मी त्यावरती गरम म्हणजे एकदम बारीक शिजायला ठेवलेला आहे. इथं छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला. पहा, कोणतेही मसाले नसताना अगदी थोड्या तेलात सुद्धा तरी येऊ शकते आणि सगळ्यांना खूप पांढरा भात आणि काळ्या मसाल्याच्या भाज्या आवडतात. तर इथं आहोंचा डब्बा भरून दिलाय. मस्त 2 दिवसापूर्वी लाडू केले होते बुंदीचे. कारण सध्या सुट्ट्या आहेत तर चुलीवर गेलं की सगळं चालूच असते. लोणचं, पांढरा भात आणि काळ्या मसाल्याची शेवभाजी आणि चपात्या. त्यानंतर इथं मस्त हातपाय धुवून घेतले. स्वयंपाक झाला होता. संध्याकाळची वेळ होती आणि इथं मी आता लागणार होते संध्याकाळच्या स्वयंपाकालाच. त्याआधी मी काय केलं ताईंनो, झाडून मारलेला होता त्यामुळे छान असे हातपाय गार पाण्याने धुवून घेतले. तेव्हा कुठं बरं वाटतं आणि गावाकडं आल्यावर खूप कामं असतात. कारण काय असतं, भरपूर सारं अंगण आहे झाडायला आणि आता सुट्ट्या संपत आल्यात. आता काही जास्त गावाकडे जाणं या व्हायचं नाही. आईस्क्रीम मात्र खायला पाऊस पडल्यावर सगळेजण जावंच लागतं. छान छान. दीदी खाओ खाओ आईस्क्रीम मस्त भेटते इथं बघा. ही कितीला आहे? 5ला आहे फक्त. किती स्वस्त आहे. आणि हीच आईस्क्रीम जर शिट्टीला असतो तर 10 रुपयाला. छान आईस्क्रीम आली होती, सगळ्यांना घेतली. म्हणलं चला सासूबाई, दीदी आम्ही सगळ्यांनी खाल्ली. त्यानंतर मला आठवणीत आलं की अरे बेसन पीठ संपलं आहे. मग छान आदलीवर डाळ दळली आणि बेसन पीठ दळायला दिलं. त्यानंतर आम्ही निघालो होतो गावाकडं. कारण मी काही स्वयंपाक बनवला नव्हता. कारण आज इकडे येऊनच बनवायचं होतं. थोडंसं लवकर आलो होतो. आता अगदी 9 वाजलेत आणि स्वयंपाक बनवून जेवणं झाले सगळ्यांचे. पण 4-5 दिवस झाले हे जे काही स्टिकर आहेत हे आणून ठेवले होते. कारण ही मिक्सरचा जो वायर आहे ना ताईंनो, ते सारखं मधीच असं खाली पडलेलं असतं आणि मिक्सरला जरी गुंडाळलं तर ते राहतच नाही. त्यामुळे हे स्टिकर मी आणलेत आणि हे स्टिकर एक लावून वायरवरती अडकून दिलं. कारण बेसिंगच्या जवळच आहे, कधी एखाद्या वेळेस कट झालं कळत नाही. उगं करंट बसायची भीती वाटते आणि इथं मस्त हे स्टिकर लावून दिले आणि भरपूर दिवसाची माझी इच्छा होती की असं काहीतरी करावं. कारण आपलं छोटं घर असो या मोठं, पण त्याला सजवत राहिलं तर अगदी छान राहतं आणि जिथली तिथं ठेवलं ना अगदी मनाला पण प्रसन्न वाटतं. वस्तू पण वेळेवर सापडतात. त्यानंतर दाराचं जे कुलूप आहे ते कुलूप काय आमचं वेळेला नाही तर ते दरवाजालाच असतं आणि सारखं लटकून लटकून त्याचे जे काही कड्या आहेत त्या ढिल्या झाल्यात दरवाजाच्या. मग मी काय केलं, ते एक दरवाजाला सुद्धा लटकून दिलं. म्हणलं तिथं काय होईल, कुलूप अडकायला कामं येईल. त्याच्यानंतर एवढ्या साऱ्या चार्जरच्या पिन्या आहेत विचारूच नका. कोणाची घड्याळाची, कोणाची
परत मोबाईलची, तर कोणाची बॅटरीची, कोणाच्या विमानाची, छोट्याच्या 1-2 गाड्याच्या, ह्या सगळ्या नुसत्या पिना इकडं तिकडं पांगलेल्या होत्या. त्यालासुद्धा छान असं इथे स्टिकर लावून लटकून दिलं एका जागेवर. त्यानंतर इथं छान असं काही आयडेंटिटी कार्ड पोरांचे जाताना त्यांच्या आठवणीत राहत नाही शाळेत. मग आता दार उघडायच्या आधी लक्षात येत जाईल की चला आपण आता काय करावं, आपलं घ्यावं आयडेंटिटी, निघावं. चला भेटू उद्या.